साहेब हे आमचं तळेरान गाव आहे. हे तळेरान गाव आमचं मडपासून 7 किलोमीटर आहे. त्या 7 किलोमीटर अंतरावरती हा पाचक्याचा एक धबधबा आहे माझ्या पाठीमागं. तो अतिशय पूर्वकालीन धबधबा आहे आणि अतिशय सुंदर असा धबधबा आहे. आणि त्यांनी जर पर्यटकांनी जर त्याचा अनुवाद घेतला तर खऱ्या अर्थाने तुमचा खूप मोठा म्हणजे हा पाचक्या धबधबा तुम्हाला अनुभव देऊन जाईल. तर पर्यटकांनी निश्चित या धबधब्याला वेळ द्यावा. आणि हो रस्त्यापासून मेन रस्त्यापासून साधारण 15 मिनिटाच्या अंतरावर येतो तिथं पाहण्यासारखे. तर पर्यटकांनी निश्चित त्याचा आस्वाद घ्यावा असं मला वाटतं. त्याच्यातलं तो साधारण 300-350 फुटापेक्षा जास्त पण असू शकतो म्हणजे कोसळणारा, पण तो लय फेसाळ असा हे धबधबा आहे पूर्ण. त्याच्या मागे जे धबधबे दिसतात ते हा कोणता डोंगर आहे? तो भोसगिरी डोंगर आहे. ते खूप 1000 मीटरवरून खाली येतात ते जवळजवळ. इथं यायचं असेल तर कसं यावं लागेल? मुंबई नगर हायवेने आले ना तर मड गावामध्ये तिथं फाटा फुटतो वर तळेरानला. त्या फाट्याने तुम्ही 7 किलोमीटर अंतरावर आल्या मेन रस्त्याच्या, त्याच्यापासून 15 मिनिटाचा तो धबधबा आहे पायी चालण्यामध्ये असा. तुम्ही समजा लोकांना या संदर्भामध्ये काही मार्गदर्शन करू शकता? हो नक्कीच मार्गदर्शन करू शकतो. मोबाईल नंबर द्या मग. घ्या ना नंबर 76 200 71 806 चंद्रकांत साबळे. इथले बरेच पर्यटन स्थळ आहे तिथं पाहण्यासारखे असे. एक काळूबाई मंदिर आहे, समोर निमगिरी किल्ला आहे, परत इकडं वरती एक दौंड्या डोंगरावर एक विमान पडलं होतं प्राचीन काळी, ते एक अवशेष अजून पण पाहण्यासारखे तिथं. हा समोर हा दौंड्या डोंगर आहे इथं असं. हा या दौंड्या डोंगरावर पडलं होतं. पलीकडच्या बाजूला नाणे घाट आहे, समोरच्याच बाजूला नाणे घाट आहे 12 किलोमीटर इथून. इथं अतिशय प्रेक्षणीय असं सौंदर्य, निसर्गाचं सौंदर्य. आणि हे निश्चितपणे इथे गाईड्स पण उपलब्ध होतील, सगळी माहिती दिली जाईल. सगळ्या जेवणाची काय सोय? राहण्याची जेवणाची सोय आहे ना इथं. आमचे हे आहेत रिसॉर्ट आहेत इथं. काय नाव आहे रिसॉर्टचं? ग्रीनफील्ड रिसॉर्ट तळेरान असं आहे. सगळी सोय? हा सगळी जेवणाची सोय. हो व्हेज नॉन व्हेज, खेकडे मासे सगळं काही उपलब्ध आहे तिथे. शाकाहारी मांसाहारी सगळं उपलब्ध आहे तिथे. हो राहण्याची उत्तम सोय आहे तिथे. हे काय लावतं ते? हे भात लावतं ते इंद्रायणी भात. हे शहरातली आलेली लोक पण लावणीचा आनंद घेऊ शकतात ना, ते घेऊ शकतात. इंद्रायणी भात आहे इथं. पर्यटकांना शुद्ध इंद्रायणी म्हणजे सेंद्रिय पद्धतीचा इंद्रायणी मिळू शकतो इथं. म्हणजे विक्री पण होते? हो इंद्रायणीची विक्री होते इथं. आणि पूर्ण सेंद्रिय खताचं हे राहतात इथं. इकडं रासायनिक खतं वापरली जात नाही. सगळं जंगलातून पूर्ण हे. आता जे शेत दिसतंय हे भाताचंच आहे? हो इंद्रायणी भात. इंद्रायणी भात. हो इंद्रायणी पोलीस तांदूळ मी पहिल्यांदाच पाहिलंय आज तो. खूप सुंदर आहे. त्यांनी तिथल्या उंच डोंगरावर असलेल्या काळूबाईच्या मंदिराला थेट बालाजीसारख्या पायऱ्या बनवल्यात. आणि त्या मंदिरातूनचा नजारा तर ओ माय गॉड, अनुभवच घेतला पाहिजे. या ठिकाणी हे तळेरान गाव आमचं खूप अंडाकृती असं गाव आहे. आणि खूप याला निसर्गाचं हे म्हणजे वरदान आहे त्या गोष्टीचं. आणि हे गाव आहे ना आमचं जुन्नर ते मालसेज घाट या रस्त्याला पारगाव फाट्यावरती आतमध्ये 4 किलोमीटर असं गाव आहे. त्याची एक वाडी, न्हाणीची वाडी इथं हे मंदिर आहे. अगदी सुशोभित असं मंदिर आहे. यायला फक्त 4 किलोमीटर रस्ता आहे त्याला, आणि सुंदर असा रस्ता आहे. जेव्हापासून हे काळूबाई मंदिर इथे या गावात स्थान झालं आहे तेव्हापासून अतिशय सुंदर असं मंदिराची यात्रा भरते. ती माहेपौर्णिमेला भरते. आणि ती यात्रा एवढी जबरदस्त असते की जवळजवळ 7-8 तालुक्यात 7-8 जिल्ह्यातून लोक इथं उपस्थित राहतात. मग आम्ही फॉरेस्टरकडे वगैरे प्रयत्न केले आणि त्यांनी आम्हाला पायऱ्या बांधून दिल्या मंदिरापर्यंतच्या अशा. मग नंतर आम्ही एकदा बालाजीला गेलो. बालाजीला असं एक शेड आहे त्याच्यात की लोकांना जाण्या येण्यासाठी, सावली विसावासाठी पायऱ्या असं काही शेड आहे. मग तेव्हा ती कल्पना मला सुचली की चला आपल्या गावात पण एक मंदिर आहे इथं चांगलं उंचावरती झाडीमध्ये. तिथे जायला खूप पायवाट होती, इथं घसरून लोक पडायची. मग तेव्हा ही पायऱ्या झाल्यावरती म्हटलं आपल्या सावलीला आपल्याला एक राऊंडिंगचा मंडप बनवला पाहिजे. मी लोकांच्या पुढं हा आदर्श ठेवला, बाबा आपल्या जसं बालाजीमध्ये आहे तसं आपलं इथं अस्तित्व निर्माण करू. तर लोकांनी ते मान्य केलं आणि प्रत्येकाने एक गाळा द्यायची सुरुवात केली मला याच्यामध्ये. आज एक गाळा प्रत्येकाने 15,000 ते 20,000 रुपये देऊन गाळा बांधलेला आहे. आणि ती कल्पना करत आम्ही पार मंदिरापर्यंत गेलो त्या गोष्टीचं. आणि आता इतकं मंदिर सुंदर असं आहे आणि हजारो भाविक दर मंगळवारी इथं उपस्थित राहतात त्या गोष्टीची. गाडी इथं आणली काय कारवाई केली.
माझ्या पाठीमागे जो आहे तो निमगिरी किल्ला आहे आणि तो शिवाजी महाराजांच्या काळातील अतिशय सुशोभिनीय असा किल्ला आहे. तिथे खूप मोठे म्हणजे असं इथं ऐतिहासिक वस्तू आहेत तिथं पाहण्यासारख्या, प्रेक्षकांना पर्यटकांना पाहण्यासारख्या वस्तू आहेत तिथं. शिवाजी महाराज कालीनच्या लेण्या येतात, हौद येतं, पाण्याचे हे रस्त्याचे रांजण आहेत वगैरे. खूप मोठा म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळचा ठेवा आहे तिथं. परंतु लोक फार तिकडे दुर्लक्ष करतात. एकदा जर त्यांनी जाऊन पाहिलं तर पुन्हा पुन्हा किती वेळा जाऊ अशी त्यांना आठवण होईल त्या गोष्टीची. म्हणून तो किल्ला अतिशय सुशोभनीय आहे आणि याच्यातला आहे शिवाजी महाराजांच्या काळाचा आहे. तो प्रेक्षकांनी निश्चित त्याचा अनुभव घ्यावा, निश्चित त्याचा स्वाद घ्यावा असं मला वाटतं. त्याच्यानंतर वरच्या बाजूला आहे ना भोसगिरी धबधबा आहे, पाचक्यावरून वाहतो. तो तुमच्या काळूच्या धबधब्यापेक्षा अतिशय सुंदर आहे, पण लोक तिकडे लोळतच नाही त्या गोष्टीचा. काळूपेक्षा खूप मोठा धबधबा आहे आणि खूप चांगल्या प्रतीचा तो धबधबा आहे. पण कधी जर प्रेक्षकांना वाटलं किंवा पर्यटकांना वाटलं एकदा जाऊन भेट द्यावा, तर मला वाटतं दरवर्षी ते चुकूनसुद्धा ते जाणार नाही त्याला भेट दिल्याशिवाय. असं सुंदर असं धबधबा आहे. समोरच्या बाजूला काळूबाई मंदिर आहे, अतिशय सुंदर मंदिर आहे. त्याला असं पायऱ्याचं असं हे खूप मोठं कटाडे पायऱ्या असे बांधलेले आहेत, बालाजी टाईप अशा. आणि त्याच्यावर लोकांना विश्रांतीसाठी शेड मारलेले आहेत, असे राऊंडिंग शेड मारलेले आहेत की त्यांना ऊन लागू नये, त्यांना दम लागू नये, ते कुठंतरी पायरीवर बसावं, विश्रांती घ्यावा, पुढे पुढे जावा. असा आहे जवळ 1 किलोमीटरचा रस्त्यावर माथ्यावर काळूबाईकडे जातो असा. आणि तो खूप सुंदर बनवला आम्ही त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे समोरच्या बाजूला शिंदोळा किल्ला आहे, तो सुद्धा खूप पाहण्यासारखे. बरेचसे पर्यटक जातात, बरेचसे पर्यटक त्याचा अनुभव घेतात. परंतु मालसेजमध्ये येणारे किंवा इथं येणारे पर्यटक सहसा तिकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी पण त्याचा आस्वाद घ्यावा त्याचा. त्याच्यानंतर समोरच्या बाजूला एक उदाळा किल्ला आहे, उदाळा डोंगर आहे, तिथं भैरवनाथाचं मंदिर आहे. तिथं आम्ही मंदिर बांधले. अतिशय तिथं म्हणजे जनावराला जाता येत नव्हतं, अशा ठिकाणी आम्ही तिथं माणसं जाऊन तिथं मंदिर बांधले आणि ते आजही खूप देखणीय मंदिर आहे त्याच्यातलं. अशा पद्धतीने हे तळेरान गाव खूप चांगल्या निसर्गात वसलेलं आहे आणि खूप सृष्टी सौंदर्याने असं नटलेलं आहे. समोरच इकडच्या बाजूला नाणेघाट 12 किलोमीटर आहे. जायला रस्ता इथूनच आहे, सगळे पर्यटक इथून जात असतात नाणेघाट. तो 12 किलोमीटर आहे. हे मध्यवर स्थान आहे एकदम पूर्ण. आणि या बाजूला 4 किलोमीटर माळशेज घाट आहे. माळशेज घाटाला जाता येतं इथून. असं याला नाणेघाटात तिथं जीवदान किल्ला आहे, तो सुद्धा पाहण्यासारखं आहे. नाणेघाट सुद्धा खूप पाहण्यासारखं आहे. तिथं असे प्रेक्षणीय स्थळं आहेत. 6 महिने येऊन राहत होते, कोणाला तपास नाही करून दिला. हे पूर्वीचं मंदिर हे एवढंच दगडी आहे ना, हे हलवलंच नाही आम्ही मंदिर. आमच्याकडेची एक जागा आहे इथं जरा. हरिभाऊ कारबोळ. तुम्ही इथं देवीचे पुजारी म्हणून काम करता का? ना आम्ही बा इथं काही या गावचे गरम असतात म्हणून बा आम्ही पूजाला इथं सुतार आणि गोड्या असतात बा बघा. आम्ही बा आचार अडचण बा मंगळवारला येतो आपण जातो इथं असं होतो बा. ह्या देवीचं काय वैशिष्ट्य सांगता येईल का, की इतिहास काय? इतिहास बा या देवी बा साक्षात आहे ना. कधीपासून मंदिर असेल हे बरंच पहिलेपासून होतं. हे पहिला इथून हातच होता, इथून हातच होता. एवढी जागा मागून वाढा होती. पहिला एवढी जागा होती, 5 नव्हती पहिली जागा. पण 5च फूट होती एवढी जागा मंदिराची. मग तुमचे आजोबा पंजोबा यांच्यापासून तुम्हाला माहिती आहे का इथं मंदिर आहे? हा, त्यांना पहिल्यापासून माहिती आहे. ते काय आजकाल नाही किती पिढ्या असेल आम्हाला सांगतो ना. हे पहिला फार पूर्वीपासून आहे. हे लाकडाचं जे काम आहे पहिला पूर्वीपासून वडिलांपासून आहे बा. ते सगळं सागा हे पण जुनंच आहे. हे लाकडाचं जे काम आहे ते पण जुनंच आहे, दगडी काम पण जुनंच आहे. हा, पहिल्यापासून आहे, जुनंच आहे. फक्त एवढंच ना बाग वरच्या बाहेर आता हे लावलाय बा फक्त केवढी. फक्त आता मंदिर बांधला केलं तर सगळं पहिलं लाकडी कांदे नक्षी कांदे सगळा जुनाच आहे, वडिलांच्याच हातचं आहे. मग त्या कवा जाईल आम्हाला सांगता येणार नाही. आपल्याला जन्मच आपल्याला काय सांगायचं आपण. मागचे पण सांगत नाहीत. हा, किती पिढ्या घ्यायची तर काय आम्हाला सांगता येणार नाही ना. पूर्वी छोटस मंदिर होतं, पूर्वी सगळं सागवान होतं असं पत्र्याचं. ते सगळं काढून टाकलं ते काढलं आणि आता फक्त हे फॉरेस्टने हे बाहेरचं बनवलं. आतलं आहे ते तसंच ठेवलेलं आहे. आतलं बिलकुल हात लावला. मयूरमुखी खांबांना सुद्धा हात लावला. वडिलांपासून येते
ते आजकालचं नाही दादा, ते आम्हाला सांगतात आम्हाला साहेब. चालेल. खूप प्राचीन काळचं हा, मंदिर बरं आहे. लय दिवसाचा असं तो किती किती प्लेट असले आम्हाला सांगतात आम्हाला. उत्सव नवरात्राचा उत्सव होतो 9 दिवसाचा याचा कार्यक्रम नवरात्रामध्ये आणि महापौर्णिमेचा कार्यक्रम. नवरात्रात देवीचा उत्सव 10 दिवस चालतो चांगला यांनी. हा. आणि पौर्णिमेचा उत्सव खूप मोठा होतो. मोठं होतं इथं एवढी यात्रा भरत नाही इथे पुढेच एवढ्या भागात भरत नाही एवढी यात्रा भरते इथं महापौर्णिमेला. आज नाशिक पासून भीमाशंकर पासून लोक येतात इथं. घरामध्ये एक मोठं झाड होतं इथे ना